सर्वसाधारण चर्चा अर्थसंकल्पावर आपण त्या ठिकाणी परवानगी दिलेली होती आणि मी मुद्दाम गेल्या 10-15 वर्षाचं रेकॉर्ड काढलं। अध्यक्ष महोदय, गेल्या 15 वर्षामध्ये जेवढे अर्थसंकल्प सादर झालेत त्याच्यात कधी पण दोन्ही बाजूच्या सन्माननीय 70 सभासदांनी चर्चेमध्ये भाग घेतलेला आजपर्यंत कधी घडलं नाही। ते आता आपण अध्यक्ष असताना घडलेलं आहे आणि आज 70 लोकांनी मागचं काढलं तर 55, 41, 43 अशा पद्धतीची संख्या असायची, पण पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणावर दोन्ही बाजूच्या सन्माननीय सदस्यांनी भाग घेतला। याचा अर्थ निश्चितपणे अर्थसंकल्पावर बहुतेकांनी चांगली प्रतिक्रिया व्यक्त केली। विरोधकांचं कामच आहे विरोध करणं, परंतु तरी देखील त्याच्यात त्यांनी काही चांगल्या गोष्टी घडल्या, त्याचा उल्लेख चांगल्या पद्धतीने केला। त्यांना अजून काही त्याच्यात त्रुटी जाणवल्या त्या त्यांनी तिथं मांडल्या आणि त्याची सुरुवात विरोधी पक्षनेते विजयराव वडेट्टीवार साहेबांनी केली। शेवटी मला असंही म्हणता येईल की विजयराव आणि 69 लोक पण रेकॉर्डवर त्यांची सगळ्यांची नावं आणणं मला योग्य वाटतं आणि म्हणून विजय वडेट्टीवार साहेब विरोधी पक्षनेता, नंतर डॉक्टर संजय कुटेजी, जयंत पाटीलजी, ऋतुजा लटकेताई, रवी राणाजी, रोहित पवार, प्रताप अडसूळ, पृथ्वीराज बाबा चव्हाण, योगेशजी कदम, सुनीलजी प्रभू, शेखरजी निकम, मंजुळाताई गावित, जितेंद्रजी आव्हाड, गीताताई जैन, किरण लामटेजी, अमीन पटेलजी, सिद्धार्थ शिरोळेजी, अबू आझमीजी, बाळासाहेब आजबेजी, विक्रमसिंह सावंतजी, कैलास पाटीलजी, अशोक पवारजी, विश्वजित कदमजी, भीमराव तापकीरजी, नितीन राऊतजी, भारतीताई लवेकर, अनिल देशमुखजी, किशोर जोरगेवारजी, सुरेश वरपुडकरजी, महेश लांडगेजी, दिलीप बनकरजी, राजेश एकडेजी, रमेश कोरगावकरजी, रत्नाकर गुट्टेजी, मनीषाताई चौधरी, हिरामन खोसकरजी, रईस शेखजी, विश्वनाथ भोईरजी, संदीप क्षीरसागरजी, सचिन कल्याण शेट्टीजी, सुलभाताई खोडके, सुनील भुसाराजी, यशवंत मानेजी, कृष्णा गजबेजी, दीपक चव्हाणजी, देवराव होळीजी, अतुल बेनकेजी, श्वेताताई महाले, चंद्रकांतजी नवघरे, आशिष जयस्वालजी, चेतन तुपेजी, सुभाष धोटेजी, अतुल भास्करकरजी, सुनील शेळकेजी, उदयसिंह राजपूतजी, विनय कोरेजी, अमित झनकजी, हरिभाऊ बागडेजी, सरोजताई अहिरे, जितेश अंतापूरकरजी, रमेश बोरनारेजी, प्रशांत ठाकूरजी, मेघनाताई बोर्डीकर, बाळासाहेब पाटीलजी, राजेश पाटीलजी, राजेश पवारजी, मोनिकाताई राजळे, सीमाताई हिरे, आकाशजी पुणकर आणि सुरेश भोळे अशा 70 अरे ज्यांनी बोलले त्यांचं नाव घेणार ना अध्यक्ष महोदय। अशा सन्माननीय 70 लोकांनी सन्माननीय सदस्यांनी भाग घेतला आणि काल उशिरापर्यंत सभागृह चाललं आणि ते सगळं कालच तुम्ही सांगितलं होतं की आज ते संपवायचं आणि आज आपण उत्तराच्या करता मला संधी दिलेली आहे। मी अध्यक्ष महोदय भाषणाच्या सुरुवातीलाच एक गोष्ट स्पष्ट करतो की अर्थसंकल्प फुटल्याच्या बद्दल सन्माननीय विरोधी पक्ष नेत्यांनी पण तशा पद्धतीनं वक्तव्य केलं आणि जयंत पाटील साहेबांनी पण तशा प्रकारचं वक्तव्य केलं, परंतु हे दोन्ही सन्माननीय सदस्य अध्यक्ष महोदय अतिशय सिनियर आहेत आणि अर्थसंकल्पापूर्वी वर्तमानपत्रामध्ये नेहमीच अर्थसंकल्पातील तरतुदी छापून आल्याबद्दल त्यांनी त्या ठिकाणी आक्षेप घेतला। हे दोघंही एवढे सिनियर असताना आणि जयंतरावांनी तर 9 वेळेला अर्थमंत्रालयाची जबाबदारी स्वीकारलेली आहे, त्याच्यावर अर्थसंकल्पाकडनं नागरिकांच्या काही अपेक्षा असतात आणि या अपेक्षांचा अध्यक्ष महोदय कानोसा घेऊन माध्यम त्याच्यामध्ये चर्चा माध्यमांच्या मध्ये होत असते आणि त्याबाबतच्या बातम्या हे छापल्या जात असतात। लोकांच्या आशा आकांक्षाचं एक प्रतिबिंब असतं, यात माध्यमांचा कुठलाही काहीच दोष नाही, उलट ते आपलं काम चोखपणे करण्याचा अध्यक्ष महोदय प्रयत्न करत असतात आणि त्यामुळे अर्थसंकल्प मांडण्यापूर्वी काही बातम्या वर्तमानपत्रामध्ये किंवा इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये आल्या तर अर्थसंकल्प फुटला असं म्हणता येणार नाही। सन्माननीय सदस्य तसं म्हणत असतील तर ते जनतेवर किंवा माध्यमांच्यावर अन्याय करण्यासारखं आहे। मी अर्थमंत्री म्हणून स्पष्टपणे सांगू इच्छितो की अर्थसंकल्प कुठेही फुटलेला नाही, अर्थसंकल्पाची गोपनीयता पूर्ण राखली गेलेली आहे, हे मी पहिल्यांदाच निदर्शनास आणून देऊ इच्छितो। अध्यक्ष महोदय, एकंदरीतच या सगळ्या सन्माननीय सदस्यांनी भाग घेत असताना प्रत्येकाने आपापल्या मताप्रमाणे अर्थसंकल्पामध्ये काही
मतं इथं व्यक्त केलेली आहेत. मी त्या सगळ्या मतांचा आदर करतो. ज्या चांगल्या सूचना असतील त्याचं मी स्वागत करीन, सरकार त्याच्याबद्दलचं स्वागत करीन, आणि ज्याच्याबद्दल काही त्यांनी सूचना केल्या असतील आणि त्या पुढं ह्या सगळ्या अर्थसंकल्पांमध्ये दिलेल्या योजना नीटपणे राबवण्याच्या करता त्याचा उपयोग होणार असतील तर त्याही सूचनांचा मी आदर करीन आणि त्यांचंही स्वागत त्या निमित्तानं करीन. अध्यक्ष महोदय, त्याच्यामध्ये काही सन्माननीय सदस्यांनी कौतुक केलं. मी सुरुवातीला सांगितलं तर विरोधी बाकाच्यावरच्या सदस्यांनी टीका केली. मी त्यांना दोघांनाही सर्वांनाच मी धन्यवाद देऊ इच्छितो. आपण केलेल्या सूचनांची मी आणि अर्थ विभागाने प्लॅनिंगनी नोंद घेतलेली आहे. आणि खरं तर काहींनी असाही मुद्दा काढला, मला वाटतं सन्माननीय सदस्य पृथ्वीराज बाबांनी काढला किंवा कोणी काढलं, कारण 70 लोक बोलली, मी सगळ्यांचं ऐकत होतो. जास्तीत जास्त सन्माननीय मान्यवरांचा ऐकण्याचा प्रयत्न हा मी अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी केलेला आहे. आणि त्याच्यातनं काही गोष्टी दुरुस्ती करायची असेल तर त्याच्याही बद्दल मी माझ्या विभागाला सांगितलेलं आहे. अध्यक्ष महोदय, फेब्रुवारी महिन्यात देशाचा अर्थसंकल्प नेहमी मांडला जातो आणि पूर्वी 28 फेब्रुवारी ही तारीख असायची. आता ती 1 फेब्रुवारी केलेली आहे आणि केंद्राने त्यांचा अर्थसंकल्प मांडला की त्यानंतर आपण राज्याचा अर्थसंकल्प मांडतो. असं वर्षानुवर्ष चालत आलेलं आहे. यावेळी लोकसभेच्या निवडणुकीमुळं फेब्रुवारी महिन्यातच केंद्राचा आणि राज्याचा पण अंतरिम अर्थसंकल्प सादर झाला. त्याच्यानंतर आता अतिरिक्त अर्थसंकल्प सादर केलेला आहे. अध्यक्ष महोदय, हा अर्थसंकल्प सादर करत असताना जाणीवपूर्वक सरकारने त्याच्यामध्ये राज्याचा सर्वांगीण विकास व्हावा, प्रत्येक समाज घटकाला त्या विकासाच्या प्रवाहामध्ये संधी मिळावी. मग त्याच्यामध्ये आपला शेतकरी असेल, शेतमजूर असेल, महिला असेल, युवा युवती असतील, सर्वसामान्य सर्वांच्या अडचणी दूर व्हाव्यात ही आपल्या सर्वांचीच अपेक्षा असते. आणि त्याच्यामुळं इच्छा पण असते. राज्यातील प्रत्येक घटकाच्या अर्थसंकल्पातनं काही अपेक्षा त्या ठिकाणी असतात आणि जास्तीत जास्त अपेक्षा पूर्ण करण्याचा आणि प्रत्येक समाज घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न ह्या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून या महायुतीच्या सरकारने अध्यक्ष महोदय केलेला आहे. आणि महाराष्ट्र हे देशातील एक आघाडीचं राज्य म्हणून ओळखलं जातं आणि कल्याणकारी राज्याची संकल्पना राबवत असताना आर्थिक आघाडीवर देखील राज्य सुस्थितीत राहावं, आर्थिक शिस्त तिथं पाळली जावी यासाठी देखील सरकारचा प्रयत्न आहे. आणि ह्या सर्व गोष्टी नजरेसमोर ठेवून अध्यक्ष महोदय आम्ही अर्थसंकल्प मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्याच्यामध्ये वारकरी, महिला, शेतकरी, दुर्बल घटक, युवा पिढी या सर्वांचा हा अर्थसंकल्प आहे. शेतकऱ्यांना बळ देणारा हा अर्थसंकल्प आहे. महिलांना सशक्त करणारा अशा प्रकारचा अर्थसंकल्प अध्यक्ष महोदय या बाबतीमध्ये सगळ्यांनी ही गोष्ट लक्षामध्ये घेतली पाहिजे. अध्यक्ष महोदय, हा अर्थसंकल्प मांडत असताना मला मी जास्त सगळ्यांच्या 70 लोकांच्या सन्माननीय सदस्यांच्या प्रश्नाला उत्तर देऊ शकणार नाही, परंतु जे महत्त्वाचे प्रश्न आहेत आणि ते बहुतेकांनी त्याचा ओहापोह केलेला आहे त्याच्या संदर्भामध्ये मी उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे. अध्यक्ष महोदय, त्याच्यामध्ये पहिलं म्हणजे अर्थस्थितीच्या बाबत सन्माननीय सदस्यांनी, विरोधी पक्ष नेते असतील किंवा काही सन्माननीय समोरचे सदस्य असतील किंवा महसूल आणि राजकोषीय तूट, कर्जाचा बोजा आणि एकूणच राज्याचा आर्थिक स्थितीबाबत चर्चा केली आणि काही प्रश्न हे निश्चितपणे त्यांनी उपस्थित केलेले साहजिकच आहे. त्या संदर्भामध्ये अध्यक्ष महोदय, खरं तर मला सभागृहाला सांगायचं आहे की इथं आजपर्यंत एक रेकॉर्ड सन्माननीय जयंत पाटील साहेबांचं होतं, 9 वेळेला अर्थसंकल्प मांडायचं. जयंतराव बरोबर आहे ना? 9 वेळेला अर्थसंकल्प मांडायचं. पण अध्यक्ष महोदय, मला या नाही आपल्या वानखेडे साहेब आता वर गेले, आता हयात असणार सलग होता ते तर रेकॉर्ड आहेच. जसं वसंतराव नाईकांचं सलग 11 वर्ष होतं, त्याच्यावर ते जयंतराव, त्याबद्दल तुमचं अभिनंदन. अध्यक्ष महोदय, मला 10 वेळेला अर्थसंकल्प काय करतात, मोठी जबाबदारी वाढल्यावर मूड बदलावा लागतो. नाही, कोणाच्या हाताखाली काम करत असताना सगळं तिथं ढकलावं लागतं की त्यांनी केलं, मी कुठं काय केलं. अध्यक्ष महोदय जाऊ द्या, परंतु मी पहिल्यांदा नाही, दुसऱ्यांदा नाही, तिसऱ्यांदा नाही, चौथ्यांदा नाही, मला सभागृहाला 5व्यांदा नाही, 6व्यांदा नाही, 7व्यांदा नाही, 8व्यांदा नाही, 9व्यांदा नाही,
10व्यांदा अर्थसंकल्प मांडण्याची संधी मिळाली आणि काही